आता पहा की आपण या अगोदर काही गोष्टी लर्न केलेल्या आहेत आणि आपण या अगोदर शिकलो होतो की एखादी बॉडी आहे ती जेव्हा सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व करते, बरोबर. सो ॲक्सिलरेशन ऑफ अ बॉडी मूव्हिंग इन अ सर्कल. तर अशा वेळेस आणि स्पीड जर युनिफॉर्म असेल तर ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला आपण काय पाहिला होता, v²/r, बरोबर. हे झाला ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला अशा बॉडीचा की ज्या बॉडीचं मुवमेंट हे सर्क्युलर फॉर्ममध्ये आहे आणि स्पीड कशी आहे, कॉन्स्टंट आहे. ओके. सो a=v²/r. आता या बॉडीची जर डायरेक्शन पाहिली आपण तर ही डायरेक्शन तुम्ही इथं पण पाहू शकता की टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल असते, बरोबर. आणि त्या संदर्भात असतो सेंट्रिपिटल फोर्स. आणि म्हणून सेकंड लॉच्या अकॉर्डन्स केलो जर आपण तर जो फोर्स या ठिकाणी हे ॲक्सेलरेशन प्रोव्हाइड करतो तर तो सेंट्रिपिटल फोर्स, तर त्याचाच फॉर्म्युला आपल्याला जर घ्यायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे सेंट्रिपिटल कोणत्याही फोर्सचा फॉर्म्युला जनरल कोणता आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन. आणि वरची किंमत जर आपण पुटअप केली तर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय होऊन जातो, mv²/r. आणि सपोज हे आहे आपलं इक्वेशन नंबर 1. आता यामध्ये m जे आहे ते बॉडीचं मास असेल, v कॉन्स्टंट व्हेलोसिटी आणि r रेडियस ऑफ द सर्क्युलर पाथ. आता जेव्हा की हा फोर्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर आहे त्यामुळे आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणलो. आता एखादा स्टोन आहे, ओके. सो एखादा स्टोन तो जर या ठिकाणी आपण एखाद्या स्ट्रिंगला अटॅच केलेला आहे, ओके. सो एक स्टोन आहे जे स्ट्रिंगला काय केलेलं आहे, अटॅच केलेलं आहे. आणि ही स्ट्रिंग जी आहे ही सर्क्युलर फॉर्ममध्ये काय होत आहे, रोटेट होत आहे. तर अशा वेळेस काय होतं माहिती आहे का, की लक्षात ठेवायचं आपल्याला. आता काय करायचं आहे, कुठं कुठं नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण कोण प्रोव्हाइड करतो याबद्दल आपण डिस्कशन करायलो. तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण एक्झाम्पल कोणाचं घेतलं की एक स्ट्रिंग आहे आणि या स्ट्रिंगला एक स्टोन आपण अटॅच केला, बरोबर. आणि अशा वेळेस ही बॉडी जी आहे याला आपल्याला काय करायचं आहे, सर्क्युलर मोशनमध्ये आणायचं आहे, ओके. सो सर्कलमध्ये आपल्याला रिव्हॉल्व करायचं आहे. तर अशा वेळेस नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स हा कोण प्रोव्हाइड करतो, तर ही जी स्ट्रिंग आहे ना तर या स्ट्रिंगमध्ये काय निर्माण होतो, टेन्शन. कोणता फोर्स असतो त्या ठिकाणी, टेन्शन. आणि हा टेन्शन काय प्रोव्हाइड करतो, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असतो. कारण दगड जे दोरीला मांडला असतो, दगड जरी बाहेरच्या दिशेनं असेल पण त्याचा सेंट्रिपिटल फोर्स हा टुवर्ड द कुठं असतो, या ठिकाणी सेंटर असतो. म्हणजे त्या स्टोनला सर्क्युलर मोशनमध्ये फिरण्यासाठी, बरोबर, या ठिकाणी ज्या फोर्सनं या ठिकाणी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला तो कोण आहे, टेन्शन. सो आपलं पूर्ण डिस्कशन असता कशावर राहील या ठिकाणी, की एखादी बॉडी CM सर्क्युलर मोशनमध्ये असण्यासाठी कशाची आवश्यकता असते, CF म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सची आवश्यकता असते. मग हा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोणत्या सिच्युएशनमध्ये कोण प्रोव्हाइड करायला. आणि म्हणून पहिलं जे एक्झाम्पल होतं यामध्ये आपण पाहिलं की जेव्हा एखादा स्टोन एखाद्या स्ट्रिंगला अटॅच आहे तेव्हा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स हे कोणी प्रोव्हाइड केलं, टेन्शन, जे की या स्ट्रिंगमध्ये निर्माण झालं होतं. त्यानंतर आपण उदाहरण घेऊ आता सेकंडमध्ये, की आपल्याला माहीत आहे की आपल्या सूर्यमालेमध्ये जो सन आहे तर हा सिच्युएटेड आहे सेंटरला असं आपण कन्सिडर करू. आणि जे अदर प्लॅनेट्स आहेत तर ते विशिष्ट याच्यामध्ये काय होत असतात, ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असतात, ओके. सपोज हा एखादा प्लॅनेट आपण कन्सिडर केला. मग आता हे जे प्लॅनेटचं मोशन आहे तर हे सुद्धा कोणतं मोशन आहे, सर्क्युलर मोशन आहे. मग या ठिकाणी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कुणी प्रोव्हाइड केला, तर या ठिकाणी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे, ओके. सो जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय सन ऑन प्लॅनेट, ओके. तर प्लॅनेटवर सूर्याकडून जे लावल्या गेलेलं गुरुत्वाकर्षण बल आहे त्या बलानं या ठिकाणी काय केलं आहे, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला. आणि त्यामुळे तो प्लॅनेट कोणत्या मोशनमध्ये आहे, सर्क्युलर मोशनमध्ये आहे. त्यानंतर हे झालं दुसरं एक्झाम्पल.
आता आपण तिसऱ्या एक्झाम्पलबद्दल बोलूया. आता एक कार आहे समजा, तर ही कार या ठिकाणी एका सर्क्युलर टर्न घेत आहे. ओके, बरोबर. मग आता सपोज ही आहे कार, ओके, आणि हा आहे सर्क्युलर टर्न. तर मग आता हे टर्न हॉरिझॉन्टल रोडवर घेत असताना या ठिकाणी कोणता तरी फोर्स असेल की या ठिकाणी त्याला सर्क्युलर मोशनसाठी प्रोव्हाइड करतो, बरोबर आहे का. मग आता या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे की कार जी पुढे जाते तर त्याच्या अपोजिट डायरेक्शननं त्याच्यावर ॲक्ट कोण होतो, फोर्स ऑफ फ्रिक्शन. आणि दॅट्स वाय या केसमध्ये जो फ्रिक्शन असेल, ओके, सो फोर्स ऑफ फ्रिक्शन हा या ठिकाणी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो आणि दॅट्स वाय ती कार त्या ठिकाणी सर्क्युलर टर्न घेऊ शकते. सो ओव्हरऑल आपल्या डिस्कशनमध्ये काय शिकलो आपण की सर्क्युलर मोशनसाठी कोणी ना कोणी काय प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे, या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे. मग आता यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं काही गोष्टी टेस्टिफाय करायच्या आहेत. मग आता पहिली जी केस आहे आपली, तर या केसमध्ये आपल्याकडे एक आकृती आहे. वाटल्यास त्या आकृतीला आपण खाली मूव्ह करून घेऊ. ओके, सो याला एक वाटल्यास हेडिंग देऊन टाकू आपण. तर हेडिंग काय देऊ, मोशन ऑफ कार ऑन अ लेवल रोड. आता याच्यात दोन केसेस पाहायचे आपल्याला. आता कारचं मोशन आपल्याला ऑन अ लेवल ऑफ रोड या ठिकाणी लर्न करायचं आहे. आता जेव्हा कार सरळ रोड या ठिकाणी फ्लो व्हायली तर अशा केसमध्ये त्या ठिकाणी 3 फोर्सेस त्या कारवर ॲक्ट होत असतात. तर जे पहिला फोर्स या ठिकाणी ॲक्ट होतो तो आहे कारचं वेट, बरोबर. तर कारचं वेट काय कन्सिडर करू आपण, मास जर m असेल तर कारचं वेट काय होईल या ठिकाणी mg. ओके, तर हा झाला आपला पहिला फोर्स. त्यानंतर दुसरा फोर्स तो असतो नॉर्मल फोर्स, आणि त्या नॉर्मल फोर्सला आपण कशाने नॉर्मल रिॲक्शन म्हणू वाटल्यास त्याला आपण. तर ही जी नॉर्मल रिॲक्शन आहे ती बरोबर त्याला परपेंडिक्युलर असते, जी mgला बॅलेन्स करत असते. दॅट्स वाय हा झाला आपला सेकंड फोर्स. आणि तिसरा आहे की हा सरफेससोबत असणारं जे आहे ते आहे फ्रिक्शनल फोर्स, जे की आत्ता आपण डिस्कस केलं की तो नेसेसरी आहे सर्क्युलर टर्नसाठी. तर हा फ्रिक्शनल फोर्स. तर अशा पद्धतीचे 3 फोर्सेस त्या ठिकाणी ॲक्ट होत असतात. आता जेव्हा एखादी कार लेवल रोडला असते ना, ते एक लक्षात ठेवायचं आहे की त्याचं जे ॲक्सिलरेशन आहे, मला सांगा, ॲक्सिलरेशन हे 2 पद्धतीचं असतं. एक असतं हॉरिझॉन्टल आणि एक असतं व्हर्टिकल. आता व्हर्टिकल कंडिशनमध्ये तुम्हाला माहीत आहे की कोणत्याही प्रकारचं ॲक्सिलरेशन नसतं, कारण कारचं मुवमेंट अप अँड डाऊन होत असतं का, नाही. दॅट्स वाय कार कशी नेहमी फ्लो करते, हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये. ॲक्सिलरेशनची डायरेक्शन हॉरिझॉन्टल असते. आणि म्हणून जर आपण ॲक्सिलरेशन व्हर्टिकल कंपोनंटमध्ये घेतला, ओके, सो इन व्हर्टिकल डायरेक्शन, तर व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये कुठल्याही प्रकारचं ॲक्सिलरेशन नसतं. सो देर इज नो ॲक्सिलरेशन असं आपल्याला स्पष्ट म्हणता येईल. मग आता ॲक्सिलरेशन नाही आहे आणि दॅट्स वाय आपण या ठिकाणी जर नॉर्मल फोर्समधून वेट जर वजा केलं तर त्याचं आन्सर काय येईल, या ठिकाणी 0 येईल. आणि फायनली मग आपण सांगू शकतो की n आणि mg यांनी दोघांनी स्वतःला एकमेकाला काय केलं आहे, बॅलेन्स केलेला आहे. कारण काल सध्या कार कुठं आहे, लेवल रोडला आहे, त्यामुळे नो इश्यू. आता ओव्हरऑल जर पाहिलं तर या केसमध्ये मग आता जो सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर असेल सर्क्युलर मोशन अलॉंग द सरफेस ऑफ रोड, तर अशा वेळेस हा जो प्रोव्हाइड केला चालला तर हा प्रोव्हाइड केला जाईल फक्त एकाच फोर्सनं, तो तिसऱ्या क्रमांकाचा फोर्स. कारण पहिलं आणि दुसरं ते एकमेकांच्या इक्वल आलं. व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये कुठलंही काय नव्हतं, ॲक्सेलरेशन नव्हतं. आणि दॅट्स वाय या केसमध्ये जर पाहिलं आपण, सो डेफिनेटली या ठिकाणी
जो फ्रिक्शनल फोर्स जो आहे तर तो या ठिकाणी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करेल. आणि सो सेंट्रिपिटल फोर्स जो आहे ओके सो हा प्रोव्हाइड केला जाईल. कंपोनंट ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स, कोणता कॉन्टॅक्ट फोर्स? रोड आणि टायरमधला, आणि त्यालाच आपण काय म्हणलो? फ्रिक्शनल फोर्स. सो फ्रिक्शनल फोर्स या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करेल. आता एक लक्षात ठेवायचं, सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन आहे ना तर हे स्टॅटिक फ्रिक्शन प्रोव्हाइड करत असतं. पहा, सो स्टॅटिक फ्रिक्शन जे आहे ना याचं एक वैशिष्ट्य आहे की स्टॅटिक फ्रिक्शनचं काम आहे काय प्रोव्हाइड करणे, तर तो प्रोव्हाइड करत असतो सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन. आणि स्टॅटिक फ्रिक्शनचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की तो जे कारचं इम्पेडिंग मोशन आहे त्याला तो विरोध करत असतो. सो स्टॅटिक फ्रिक्शनचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की अपोजेस द इम्पेडिंग मोशन. आणि आपण या अगोदर इम्पेडिंग मोशन लर्न केलेलं आहे. जस्ट अबाउट टू मूव्ह, पण ती बॉडी मूव्ह झाली असते का? नाही. त्या मोशनला काय म्हणतो आपण? इम्पेडिंग मोशन. तर या इम्पेडिंग मोशनला अपोज करण्याचं काम हे स्टॅटिक फ्रिक्शनचं असतं. मग आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर स्टॅटिक फ्रिक्शननं या ठिकाणी काय केलेलं आहे की कार जी आहे तर याला या ठिकाणी इम्पेडिंग मोशनला विरोध करू की जी कार या ठिकाणी अलॉंग द सर्कल या ठिकाणी मूव्ह व्हायचा प्रयत्न करेल. आणि सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर या सर्व केसमध्ये नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे की तो कोण आहे? mv²/r. आणि हा प्रोव्हाइड कोणी केला? स्टॅटिक फ्रिक्शननं. दॅट्स वाय त्याचा फॉर्म्युला आपण लर्न केला होता. तो कोणता होता? μs/n. मग आता यामध्ये आपण फक्त या इक्वेशनचा विचार करू. एवढ्या इक्वेशनवरून जर आपण v² किंमत काढली तर पहा इज लेस दॅन ऑर इक्वल टू, तर एम आर मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल आणि एम भागाकारामध्ये जाईल. सो μs r/n आणि एम आहे हा डिनोमिनेटरमध्ये जाईल. आता जेव्हा की आपण इक्वेशन 1कडे येऊ ओके सो इथे जर आपण आलो तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी n = mg आहे. मग हा m जर आपण अपोजिट साईडला पाठवला तर n/m = काय होईल? या ठिकाणी g होऊन जाईल. आणि म्हणून v² जो फॉर्म्युला आहे तो आहे μs r/m च्या ऐवजी आपण g घेणार. सो n/m r ॲज इट इज घेऊ. n/m = g. करेक्ट. सो इक्वेशन काय आलं आपल्याकडे? v² इज लेस दॅन ऑर इक्वल टू μs rg. आता ओव्हरऑल जर पाहिलं तर यामध्ये जी व्हेलॉसिटी आहे ती मासच्या इंडिपेंडेंट आहे, कारण कारचं मास या ठिकाणी आलं का? नाही आलं. आणि सो आता या ठिकाणी मॅक्झिमम स्पीड जी आहे ती जर काढायची असेल आपल्याला, तुम्हाला माहीत आहे की मॅक्झिमम फ्रिक्शन तुम्हाला माहिती आहे ना, स्टॅटिक फ्रिक्शन जेव्हा आपण मॅक्झिमम घेतो तर अशा वेळेस त्याला आपण = घेत असतो आणि हे μs सुद्धा मॅक्स होऊन जातं, आहे की नाही. सो अशा केसमध्ये जर मॅक्स व्हेलॉसिटी घ्यायची असेल तर मॅक्स व्हेलॉसिटीनंतर आपण इथं = घेऊ शकतो. μs rg हा फॉर्म्युला असेल ओके. आणि यावरून फक्त v मॅक्स काढायचा असेल, मॅक्झिमम सेफ्टी स्पीडचा फॉर्म्युला गेलो आपण. सो v max = √μs rg ओके. तर हा असेल आपला फॉर्म्युला. आता हे फॉर्म्युला लर्न केल्यानंतर आता आपल्याला सेकंड केस बघायची आहे की ज्यामध्ये आता कारला आपल्याला कुठं करायचं आहे? या ठिकाणी लक्षात घ्या, आत्तापर्यंत आपण कारचं सर्क्युलर मोशन हे कुठं केलं? लेवल रोडला, बरोबर आहे का? की रोड प्लेन आहे त्यावेळेस कारला काय करायचं आहे? टर्न करायचं आहे. पण आता आपल्याला बँक रोड म्हणजे जेव्हा कर्व रोड येईल ना तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे? त्या केसमध्ये आपल्याला कारचं मोशन हे फाईंड करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की कार जी आहे ना
ती बँक रोडवर घ्यायची आहे. आणि बँक रोडवर घेत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कारचं सर्क्युलर मोशन घडवत असताना या ठिकाणी जे फ्रिक्शन आहे त्या फ्रिक्शनचं कॉन्ट्रीब्युशन हे काय करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे. ओके, सो सर्क्युलर मोशन जे आहे कारचं बँक रोडवर, तर अशा वेळेस फ्रिक्शन रिड्यूस करावं लागतं. आता जेव्हा की आपण या अगोदरच्या केसमध्ये सुद्धा पाहिलं होतं की व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये काय नसतं, ॲक्सिलरेशन नसतं, बरोबर आहे का? मग आता जो नेट फोर्स आहे तर तो नेट फोर्स कसा असतो, 0 असतो. ओके, सो आपण सुरुवातीला त्याचे व्हर्टिकल कंपोनंट संदर्भात बोलू. सो व्हर्टिकल कंपोनंट संदर्भात पुन्हा एकदा पाहिलं आपण की व्हर्टिकल जे ॲक्सिलरेशन असतं व्हर्टिकल कंपोनंटमध्ये नो ॲक्सिलरेशन, आणि नो ॲक्सिलरेशनमुळं या ठिकाणी व्हर्टिकल कंपोनंट्स एकमेकांना काय करतात, बॅलेन्स करतात. आता फिगरमध्ये तुम्ही पहा की आता या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा अँगल तयार झालेला आहे, जसं आपण इन्क्लिन प्लेनला लर्न केला होता, बरोबर आहे का? आता इन्क्लिन प्लेन आपण स्टडी केलेला आहे त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल की आता MG तर हा नेहमी कसा असणार, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन असणार. पर नॉर्मल जी रिॲक्शन आहे ती बँक रोडवर ती बरोबर त्याला परपेंडिक्युलर आहे का, नाही. या ठिकाणी व्हर्टिकल कंपोनंटसोबत त्याने एक अँगल केलेला आहे, तो अँगल कोणता आहे, थीटा. आता मला सांगा हे थीटा आहे आणि ही त्याची ॲडजेसंट साईड आहे, करेक्ट. मग हा जो कंपोनंट असणार हा कोणता असणार या ठिकाणी, n cos थीटा, बरोबर आहे का? म्हणजे ही जी नॉर्मल आहे की नॉर्मलनं या ठिकाणी व्हर्टिकलसोबत अँगल थीटा केलेला आहे, आणि बरोबर आहे ना, आणि त्याची ॲडजेसंट साईड आहे. ॲडजेसंट साईडला काय घेतो आपण, n cos थीटा, आणि त्याचे जे परपेंडिक्युलर साईड असते त्याला काय घेतो आपण, n sin थीटा. पहिल्यांदा काय आलं होतं, नॉर्मल रिॲक्शनचे दोन कंपोनंट, n cos थीटा आणि n sin थीटा. त्यानंतर आता आपल्याला जो फ्रिक्शनल फोर्स आहे तर फ्रिक्शनल फोर्सकडे पाहा तुम्ही. तर फ्रिक्शनल फोर्स संदर्भात जर पाहिलं आपण तर हा कितव्या क्वाड्रंटमध्ये आहे, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आहे, बरोबर ना. हा फ्रिक्शनल फोर्स जो पाहिला आपण तर हा आपल्या तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये येईल, जसं की तुम्ही इथं बघू शकता. मग या आता फ्रिक्शनल फोर्ससुद्धा याचे आपल्याला दोन कंपोनंट घ्यावं लागेल. मग आता बाय द मॅथमॅटिक्स तर इथंसुद्धा काय होतं माहिती आहे का की हा अँगलसुद्धा थीटाच येऊन जातो. म्हणजे इथला हा जो अँगल थीटा आहे आणि हा थीटा इक्वलंट येतात. जर तुम्ही जॉमेट्री पूर्ण लर्न केली ना तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही थीटा इक्वल असतात. मग हा जर थीटा जर पाहिला आपण तर तुमच्या लक्षात येईल की ही त्याची काय आहे, ॲडजेसंट साईड आहे. म्हणून त्याचा तो कंपोनंट कोणता आला, f cos थीटा आला, बरोबर. आणि त्यानंतर व्हर्टिकली डाऊनवर्ड्स या ठिकाणी कोणता कंपोनंट आला, f sin थीटा. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण दोन गोष्टी पाहिल्या आपण, नॉर्मल रिॲक्शन जे होते त्याचे दोन कंपोनंट, n cos थीटा, n sin थीटा, करेक्ट. त्यानंतर फ्रिक्शनल फोर्स जे आहे त्याचे दोन कंपोनंट, ॲडजेसंटमध्ये f cos थीटा, f sin थीटा. ओव्हरऑल जर लक्षात पाहिलं तुम्ही तर f sin थीटा आणि mg हे दोन्ही एका डायरेक्शनला आले, हे दोन्ही मिळून n cos थीटाला बॅलेन्स करेल, करेक्ट. आणि त्यानंतर इकडचा जर कंपोनंट पाहिला आपण तर इकडे दोन कंपोनंट आले आहेत पहा अलॉंग द y ॲक्सिस, एक n sin थीटा आणि एक f cos थीटा. आता हे काय करणार या ठिकाणी, दोन्ही मिळून या ठिकाणी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणे. लक्षात घ्या की हे दोन्ही काय करणार आहेत, तर हे दोन्ही मिळून नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणारे आणि हे व्हर्टिकल कंपोनंट्स एकमेकांना काय करणारे, बॅलेन्स करणारे. ओके, सो सांगितल्याप्रमाणे व्हर्टिकल कंपोनंट्समध्ये पहा वरचा एकच आहे, लक्षात आलं का, आणि हे दोन्ही त्याला बॅलेन्स करायला येतं ना लक्षात. सो या दोघांचं आपल्याला ॲडिशन घ्यावं लागेल आणि म्हणून n cos थीटा याला बॅलेन्स कोणी केलं या ठिकाणी, दोन जणांनी मिळून केलं. एक आहे कारचं स्वतःचं वेट mg आणि फ्रिक्शनल फोर्सचा कंपोनंट तो कोणता होता, f sin थीटा. याला इक्वेशन नंबर 1 देऊ. आणि तुम्हाला मी आत्ता सांगितलं की हे दोन्ही एकाच साईडला आहे, सेम साईडला, आणि टुवर्ड द सेंटर्स चालले, बरोबर आहे का. आणि दॅट्स वाय नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार. आणि म्हणून नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोणी कोणी प्रोव्हाइड केला, दोन कंपोनंटची ॲडिशन, n sin थीटा प्लस f cos थीटा.
तर ह्या दोघांनी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स अर्थातच mv²/r या ठिकाणी प्रोव्हाइड केला. हे झालं इक्वेशन नंबर 2. पण आता स्टॅटिक फ्रिक्शनचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे की स्टॅटिक फ्रिक्शनचा रूल्स काय सांगतो आपल्याला की स्टॅटिक फ्रिक्शन किंवा इथं फ्रिक्शनच घेऊ आपण, ते स्टॅटिकच असतं, इज लेस दॅन ऑर इक्वल टू μs × n. हे आपण ऑलरेडी बाय द डेफिनेशन या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. आणि म्हणून आता आपल्याला Vmax जर ऑप्टेन करायचं असेल फॉर Vmax, तर आत्ताच आपण एक बदल केला होता की हे इज लेस दॅन ऑर इक्वल टू याला आपण काय केलं होतं, इज इक्वल टू कन्सिडर केलं आहे की नाही. सो मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शन जर काढायचं असेल तर आपण डायरेक्ट μs × n घेऊ शकतो फॉर्म्युला. ओके, तो फॉर्म्युला आपण घेतला. मग आता इक्वेशन नंबर 1 मध्ये आपल्याला काय करायचं आहे की इथं आपल्याकडे एक फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू अवेलेबल आहे ना, एफ. तर या एफमध्ये आपल्याला ही व्हॅल्यू काय करायची आहे, पुटअप करायची आहे. आणि दॅट्स वाय इक्वेशन 1 काय होईल या ठिकाणी, n cos θ इज इक्वल टू mg प्लस एफच्या ऐवजी काय टाकणार मी या ठिकाणी, μs × n sin θ. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 3. आता पण काय, ओके. आता पुढे आपण चलू. जे इक्वेशन नंबर 2 होतं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मॉडिफिकेशन करायचं आहे. तिथे सुद्धा एक फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला अवेलेबल आहे ना फ्रिक्शनचा, तर त्याची किंमत आपण टाकूया. सो काय असेल मग फॉर्म्युला, n sin θ इज इक्वल टू, त्याच्याऐवजी याला μs n, उरलेलं काय आहे cos θ इज इक्वल टू mv²/r. ओके, सपोज दिस इज इक्वेशन नंबर 4. मग आता आपल्याला काय करायचं आहे की या इक्वेशनवरून आपल्याला n ची व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड करायची आहे. इक्वेशन जे 3 आहे त्याला मी कसं लिहितो पहा. हा जो μs sin θ आहे तो ऑपोजिट साईडला आल्यावर कुठं जाईल, मायनस होईल. सो काय होईल, n cos θ मायनस μs n sin θ इज इक्वल टू mg. यामध्ये मी n काय करतो, कॉमन काढतो, शिल्लक राहील cos θ मायनस μs sin θ इज इक्वल टू mg. आणि फायनली एनचा जो फॉर्म्युला येईल ते येईल mg डिवायडेड बाय cos θ मायनस μs sin θ. करेक्ट आला फॉर्म्युला. आता इथे आपल्याकडे कशाची व्हॅल्यू आली, एनची व्हॅल्यू आली. आता ही व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन नंबर 4 मध्ये पुटअप करायची आहे. सो पुट इन इक्वेशन 4. मग आता इक्वेशन 4 मध्ये पुटअप करत असताना इक्वेशन 4 मध्ये सुद्धा आपल्याला एक चेंज आणायचा आहे. आणि तो चेंज कसा आहे पहा, की अगोदर आपण काय करू, दोन्ही ठिकाणी n कॉमन काढू. मग n कॉमन काढला त्यानंतर शिल्लक काय राहतं बरं, sin θ, बरोबर. आता ॲक्च्युअली तर तिथे आपलं थोडंसं प्लस लिहायचं राहिलं. ओके, तर मी काय केलं इथं n कॉमन काढतो इक्वेशन 4 मधला. शिल्लक राहतं sin θ प्लस μs cos θ इज इक्वल टू mv²/r. आणि आता मला काय करायचं आहे, कशाची व्हॅल्यू पुटअप करायची आहे, n ची व्हॅल्यू पुटअप करायची. सो सांगा n ची व्हॅल्यू काय आहे, mg, बरोबर ना. n ची व्हॅल्यू आहे mg डिवायडेड बाय काय व्हॅल्यू आहे, cos θ मायनस μs sin θ. एवढी व्हॅल्यू कोणाची टाकली मी, n ची टाकली. रिमेनिंग ॲज इट इज लिहू. रिमेनिंगमध्ये काय राहिला होता, sin θ प्लस μs cos θ, हे ॲज इट इज. ऑपोजिट साईडचं mv²/r हे ॲज इट इज. आता
हे होत असताना इथे आवर्जून लक्षात ठेवायचं की जे आपण व्ही घ्यायलो हे सध्या कोणतं घ्यायलो आपण मॅक्स, कारण वरती मेन्शन केलेलं आहे आपण की आपण जेव्हा एफची किंमत म्यू एस टाकली तेव्हा व्हेलोसिटी काय कन्सिडर केली आपण मॅक्झिमम व्हेलोसिटी कन्सिडर केली, त्याशिवाय ते आपल्याला करता नसतं आलं. मग आता आपल्याला काय करायचं आहे की व्ही स्क्वेअर मॅक्सची किंमत आपल्याला ऑब्टेन करायची. ओके, सो व्ही स्क्वेअर हे करत असताना अपोजिट साईडला एम जे आहे ते या ठिकाणी काय होणार, या ठिकाणी कॅन्सल होणार. मान्य सर्वांना? आता हा आर जो आहे तो अपोजिट साईडला जाईल. आर अपोजिट साईडला गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक ट्रॅग्नोमेट्रीनं सर्वांना डिवाईड करायचं आहे आणि ती ट्रॅग्नोमेट्री आहे कॉस थिटा. कारण आपल्याकडे दोन ट्रॅग्नोमेट्री सध्या साईन आणि कॉस. तर आपलं टार्गेट आहे की आपल्याला कॉसला काय करायचं, इलिमिनेट करायचं. सो कॉसला इलिमिनेट करण्यासाठी आपण काय करणार, प्रत्येक राशीला कॉसनं काय करू शकतो, डिवाईड करू शकतो. सो साईन थिटा याला पण कॉस थिटानं येते लक्षात. आता हा इथं आर गेला, इथं आपासून कोण शिल्लक आहे, जी, तो घेतला आपण. त्यानंतर म्यू एस ॲज इट इज, हा कॉस थिटा आहे, याला आपण साईन थिटा, डिवाईडमध्ये कॉस थिटा आहे, त्याला पण कॉस थिटाच, म्यू एस वेगळ्या लिहू, त्यानंतर पुन्हा साईन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू. आता इथे जर पाहिलं आपण, सॉरी ते चुकलं माझ्याकडून, तर त्या ठिकाणी मला कॉस थिटा करायचा होता, तिथे चुकून साईन झाला. आता कॉस थिटा या ठिकाणी कटले, त्याच्याऐवजी आपण 1 घेऊ शकतो, करेक्ट ना. आणि साईन अपॉन कॉसच्या ऐवजी काय घेऊ शकतो, टॅन घेऊ शकतो. सो आता शिल्लक करायला आपल्याकडे आर जी घेऊ आपण, वरती करायला टॅन थिटा, करेक्ट, प्लस म्यू एस डिवायडेड बाय, तर काय नाही म्हणजे काय राहिला 1 मायनस म्यू एस, आणि त्याच्याऐवजी पण काय घेऊ शकतो आपण टॅन थिटा. आणि मग आता ही झाली व्ही स्क्वेअर मॅक्सची किंमत. आता आपल्याला कोणाची काढायची आहे, फक्त व्ही मॅक्स. व्ही मॅक्स काढायचं असेल तर सर्वांचं काय घालून आपल्याला अंडर रूट. सो आपला जो फॉर्म्युला राहील या ठिकाणी, तर एन सी आर टीच्या पद्धतीने लिहितो मी. त्यांनी लिहिलं अगोदर आर जी, बरोबर आहे का, आणि हे जे वरची म्यू एस आहे, आता प्लस मायनस असल्यामुळे काय अडचण नाही ना, त्याला अगोदर नंतर पण लिहू शकतो, म्यू एस प्लस टॅन थिटा, आणि छेदामध्ये आहे 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. या सर्वांचं स्क्वेअर रूट आहे म्हणून इथं घातांकित लिहितो 1/2. मग आता या केसमध्ये काय होतं की मॅक्झिमम पॉसिबल स्पीड जी आहे कारची ही बँक रोडवर, ही फ्लॅट रोडपेक्षा कशी आहे या ठिकाणी ग्रेटर आहे. सो मॅक्झिमम पॉसिबल स्पीडची व्हॅल्यू जर पाहिली आपण, तर ही फ्लॅट रोडपेक्षा ग्रेटर आलेली आहे. आणि जर या केसमध्ये आपण स्पेशल केस जर घेतली, स्पेशल केस म्हणजे काय की स्टॅटिक फ्रिक्शनचा जो कोइफिशियंट आहे त्याची व्हॅल्यू जर काय असेल या ठिकाणी 0 असेल, तर पहा आता काय चेंजेस होतो. व्ही मॅक्सला व्ही मॅक्स इज इक्वल टू, पहा म्यू एसची व्हॅल्यू 0 घ्या, बरोबर आहे का. मग वरती कोण राहिला, आर जी टॅन थिटा, मान्य आहे सर्वांना. सो वरती व्हॅल्यू राहील आर जी टॅन थिटा, छेदामध्ये आपण 1 मायनस म्यू एस टॅन थिटा आहे. तर म्यू एसची व्हॅल्यू किती गेलो आपण 0, 0ला टॅन थिटानं मल्टिप्लाय केला, 0 1मधून 0 करा 1, ते काय लिहायची गरज आहे का, नाही. आणि हे स्क्वेअर रूट असल्यामुळे, आणि म्हणून मॅक्झिमम स्पीड्स ऑन अ बँक रोड याचा जो फायनल फॉर्म्युला होतो, जे तुम्हाला प्रॅक्टिकली यूज करायचा आहे, तो कोणता आहे, अंडर रूट आर जी टॅन थिटा. ओके, आता या इक्वेशन तुमच्या एक लक्षात आलं असेल की कुठे इथं फ्रिक्शनल फोर्स आला का इक्वेशनमध्ये, नाही. आणि म्हणून बँक रोडला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की या स्पीडला फ्रिक्शनल फोर्स हा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स करण्यासाठी पूर्णपणे आवश्यक, नॉट नीडेड, म्हणजे त्या ठिकाणी काही गरज नाही, हे आपलं इथं या ठिकाणी लक्षात येईल. आता हे जे व्ही मॅक्स आहे, ओके, तर इथं आपण व्ही मॅक्स वापरलेला आहे. तर आपण इथं थोडंसं एक चेंज करू. तुम्ही पुन्हा दोन्ही कन्फ्युजनमध्ये होताल. तर मी काय करतो, इथं व्हीच्या इथे 0 घेतो पाय एन सी आर टी प्रमाणे. व्ही 0चा अर्थ काय आहे की स्टॅटिक फ्रिक्शन आहे ना, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन 0 असताना
जी व्हेलोसिटी आहे ती आहे आर जी टॅन थिटा. आता इथे एक स्पेशल केस दिली एन सी आर टीनं, ते सुद्धा आपल्याला मिस नाही करायची आहे, की जर ही जी स्पीड आहे कारची जी स्पीड आहे ती लेस दॅन असेल मॅक्झिमम सेफ्टी स्पीडपेक्षा, है ना, जर काय असेल लेस असेल, तर अशा वेळेस त्या ठिकाणी आपल्याला कोणाला विचारात घ्यावं लागेल, फ्रिक्शनल फोर्सला. सो फ्रिक्शनल फोर्स या ठिकाणी विचारात येईल. आणि हे विचारात कसं येईल पहा, इथं एन सी आर टीने एक लाईन दिली आहे की फ्रिक्शनल फोर्स विल बी द स्लो, म्हणजे या केसमध्ये जर व्हेलोसिटी ही मॅक्झिमम सेफ्टी स्पीडपेक्षा जर कमी असेल तर अशा केसमध्ये जे फ्रिक्शनल फोर्स आहे ना, तर हा फ्रिक्शनल फोर्स या ठिकाणी एक स्लोप प्रोव्हाइड करतो. आणि दॅट्स वाय अशा केसमध्ये जर कारला तुम्हाला पार्क करायचं असेल, ओके, आता मॅक्झिमम सेफ्टीपेक्षा जर स्पीड कमी केली आणि आपलं टार्गेट काय आहे की कारला आपल्याला पार्क करायचं आहे. सो कार पार्क ओनली, म्हणजे कारला जर तुम्हाला पार्क करायचं त्याची एक कंडिशन दिली आहे. मग ती कंडिशन ओनली काय सांगितलं की इफ टॅन थिटा इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस, म्हणजे जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे याच्या कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन याच्या इक्वल किंवा याच्यापेक्षा जर लेस दॅन टॅन थिटा असेल तरच आपण वरच्या केसमध्ये कारला काय करू शकतो, पार्क करू शकतो. कधी कधी एन सी आर टी असे टिपिकल प्रश्न टाकू शकते नीटमध्ये. त्यामुळे लक्षात ठेवा की कारची व्हेलोसिटी ही मॅक्झिमम सेफ्टी स्पीड व्हेलोसिटीपेक्षा लेस असेल, फ्रिक्शनल फोर्स या ठिकाणी स्लोप जर प्रोव्हाइड करला असेल तर कारला पार्क करताना कंडिशन दिली की टॅन थिटा इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस.